नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडके बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यासोबत आज बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सोडण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर आज 3 गॅसचे 2,500 रुपये येणार आहे। सोबत आज सर्व लाडक्या बहिणींना, सर्व माता भगिनींना अक्षय तृतीया सणानिमित्त बोनस देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला बोनस सुद्धा देण्यात येणार आहे। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व माता भगिनींसाठी आज राज्य सरकारच्या मार्फत आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। परंतु आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, पैसे किती येणार आहेत आणि पैसे कधीपर्यंत येणार आहे सविस्तर बघून घेऊया। तर बघा माता भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, आजपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे। सोबतच सर्व बहिणींना 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सर्व माता भगिनींना आज एप्रिल हप्ता, त्यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे येणार आहेत। राज्यामधील तब्बल 2,52,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले असतील त्या सर्व बहिणींना आजच पैसे येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर काळजी करू नका, आज तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे, बोनसचे पैसे येणार आहेत। परंतु हे पैसे किती येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा बहिणींनो, आज एप्रिल हप्ता 2100, सोबतच गॅसचे 2,500 रुपये, बोनसचे 3,000 रुपये, म्हणजेच एकंदरीत आज सर्व लाडक्या बहिणींना 7,500 रुपये राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सर्व माहिती तुमच्यासाठी मुद्देसूद देण्यात आलेली आहे। बघा, सर्व बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की गॅस कनेक्शन साठी काही पात्रता घालण्यात आलेली होती, आम्ही सुद्धा पात्र आहोत का? बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की तुम्ही सुद्धा या गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये पात्र आहात का? जर तुम्ही या पात्रतेच्या निकषांमध्ये पात्र ठरत असाल तर पैसे येतील, अन्यथा जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल, पात्र ठरत नसाल तर पैसे येणार नाहीत। आज राज्य सरकारच्या मार्फत आदेश देण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। बघा, गॅस कनेक्शन साठी महत्त्वपूर्ण अशा 3 पात्रता राज्य सरकारकडून घालण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या गॅस कनेक्शन साठी ज्या 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत तर त्या 3 पात्रता बघूयात। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये एखादा गॅस असावा। दुसरी पात्रता महत्वाची आहे, तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये 6 महिन्यांपूर्वी गॅस घेतलेला असावा। बघा, तुम्ही जर या चालू महिन्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये, त्याच्या मागच्या महिन्यामध्ये गॅस घेतलेला असेल तर पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सरासरी 6 महिन्यांपूर्वी गॅस घेतलेला असावा आणि त्या गॅस कनेक्शनचं पुस्तक असायला पाहिजे। म्हणजे ज्या माता भगिनी, ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 3 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी सुद्धा राज्य सरकारकडून काही पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एप्रिल हप्त्यासाठी पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न वाढलेले नसावं, म्हणजे तुमचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं। सोबतच जी दुसरी पात्रता आहे, बघा लाडक्या बहिणींनो, महत्वाची अपडेट आहे, दुसरी जी पात्रता
पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे घरातला सदस्य टॅक्स भरत नसावा. बघा, एखादा सदस्य नोकरीमध्ये असेल आणि तो जर टॅक्स भरत असेल तर पैसे येणार नाहीत. आणि जी तिसरी पात्रता आहे बघा, सर्वात महत्वाची पात्रता, जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही सरकार योजनेचे लाभार्थी नसावेत. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या बघा, फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावेत. लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावे. याच्यामध्ये विविध योजनांचा समावेश आहे. राज्य सरकार प्रत्येक वर्षी विविध योजना सुरू करत असतं आणि प्रत्येक वर्षी त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू करत असतं. त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींना सूचित करण्यात येत आहे की तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे. एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा दुसरी नमो शेतकरी योजना असेल, प्रधानमंत्री किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, यांसारख्या विविध योजना राज्य सरकार राबवत असतं. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज परिपत्रक काढण्यात आलं. त्या परिपत्रकामधील पहिल्याच ओळीमध्ये महत्वाचं स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे. ते स्टेटमेंट म्हणजे फक्त लाडकी बहीण एका योजनेचा लाभ घेत असेल तर त्याच बहिणीला पैसे येतील, नाही तर थेट अपात्र करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो, आता अक्षय तृतीया सण जवळ येत आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने घोषित केलेलं आहे की सर्व बहिणींचा सण गोड व्हावा या दृष्टिकोनातून अक्षय तृतीया निमित्त ओवाळणीच्या स्वरूपामध्ये सर्व बहिणींना पैसे देण्यात येणार आहेत. परंतु या ओवाळणीसाठी काही पात्रता घालण्यात आली. ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसली त्यांनाच पैसे येणार, अन्यथा नाही येणार, थेट आदेश देण्यात आला. बघा, या बोनससाठी पहिली पात्रता तुम्ही लाडकी बहीण असावी. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुम्हाला मागील 2 महिन्यांचे पैसे आलेले असावे. त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना असेल किंवा मार्च महिना असेल, या सर्व महिन्यांचे पैसे आलेले असावेत. आणि तिसरी जी पात्रता आहे बघा, तिसरी पात्रता महत्वपूर्ण आहे की तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असावा. जर बाय चान्स रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. आणि ज्या बहिणींचे अर्ज रिजेक्ट झालेले असतील तर त्यांनी लाडकी बहीण योजनेचे हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे किंवा लाडकी बहीण योजनेचा जो वेबसाईट पोर्टल आहे त्याच्यावरती सुद्धा तक्रार नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येणार आहे की काय करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महत्वपूर्ण अशी आपल्याकडे अपडेट आलेली आहे. ती अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत आहोत. त्यामुळे तुमचा अर्ज पात्र ठरलेला असेल, रिजेक्ट झालेला असेल तर या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. अन्यथा पुढील 5 वर्ष या योजनेच्या माध्यमातून पैसे येणार नाही. तुमच्या शेजारील काकूला पैसे येतील, शेजारील ताईला पैसे येतील, सर्वांना पैसे येतील, फक्त तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे. काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. परंतु माता भगिनींनो, आज काही प्रमुख जिल्ह्यांमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. उद्या काही जिल्ह्यांमधून आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमधून म्हणजेच 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे ते सर्व माता भगिनींना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघून घेऊयात. बघा माता भगिनींनो, आज या उजव्या साईडच्या म्हणजेच अमरावती डिव्हिजन म्हणजे अमरावती जो विभाग आहे तर त्या अमरावती विभागामधील अकोला जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, सोबतच वाशिम जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर या साईडच्या या जिल्ह्यांमध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही माता भगिनींनी काळजी करू नका, सर्व पात्र बहिणींना पैसे मिळतील असा आदेश देण्यात आलेला आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. त्यांच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेला आहे की कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करू नये आणि या जिल्ह्यामधील ज्या बहिणी असतील त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. परंतु माता भगिनींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज काही प्रमुख बँकेमधून पैसे सोडण्यात आलेले आहेत. उद्या काही प्रमुख बँकेमधून, परवा दिवशी काही प्रमुख बँकेमधून, म्हणजे 3 दिवसांमध्ये प्रमुख बँकेमधून हे पैसे सोडण्यात येणार आहे. तर आज ज्या 10 बँकेमधून पैसे सोडण्यात आलेले आहेत त्या बँका लगेच बघून घ्या. बघा बहिणींनो, येस बँक, इंडस बँक, इंडियन बँक, पोस्ट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, ऍक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा असेल, सोबतच पोस्ट बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, या सर्व बँकेमधून आज पैसे सोडण्यात आलेले आहेत. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. आजपासून निधी वितरणास सुरुवात झाली. सर्व माता भगिनींना पैसे येतील. कोणत्या बहिणींनी काळजी करू नये. बघा सर्व माहिती मुद्देसूद दिली. परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अजून काय अडचण असेल तर कमेंटच्या द्वारे विचारा. परंतु चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा.